आपण बघतोय मराठवाड्यातील काही गावात कुणबी नोंदी आढळल्याचं कळतंय। एकूण 8,550 पैकी 1,516 गावात कुणबी नोंदी आढळल्यात। उर्वरित गावांमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत, परंतु शासनाने 2 सप्टेंबरला एक अध्यादेशाद्वारे हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ज्या गावात नोंदी आढळल्या नाहीत तेथील मराठा समाज बांधवांना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या गाव पातळीवरील समितीमार्फत 13 ऑक्टोबर 1967 च्या पूर्वी संबंधित क्षेत्रात रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करता येईल। यावर सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले जात आहेत। लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। महत्त्वाची माहिती समोर येते। 8,550 पैकी 1,516 गावात कुणबी नोंदी आढळल्यात। पण ह्या नोंदी सापडलेत कुणाच्या? त्याच्यावरती नाव आहे का कुणाचं? त्यामुळे ते आयडेंटिफाय कसे होणार? बरोबर। आणि गॅजेट असो किंवा सेन्सस असो, आपला 1948 चा सेन्सस ऍक्ट काय सांगतो की सेन्सस मध्ये जी माहिती कलेक्ट केली गेलेली आहे ती अन्य कामासाठी किंवा इतर गोष्टीसाठी वापरता येणार नाही। बरं, मला काय म्हणायचं आहे, ह्या नोंदी सापडल्या, ही फिगर आली तुमच्याकडे असं समजून चालू आपण 2 मिनिट। पण मला उद्या एक ऍप्लिकेशन देऊन अर्ज करून मला कास्ट सर्टिफिकेट घ्यायचं आहे, तर तो कुणबी मीच आहे हे मी कसं सांगणार? बरोबर। असं काय नाव यादी वगैरे असं काय आहे का? तसं असेल तर या नोंदींचा फायदा होईल। अदरवाईज हे सर्व सेन्सस करत असताना त्यांनी कुठल्या उद्देशानं ते लिहिलंय, कुठल्या उद्देशानं तो सेन्सस झालाय हे पाहणं पण तितकंच गरजेचं आहे ना। महसुली आणि रेव्हेन्यूच्या नोंदी करत असताना जर कल्टिवेटर म्हणजे शेतकरी असेल, म्हणजेच कुणबी असेल, तर त्याच्या पुढे नाव नसेल तर तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार? बरं, यावर सविस्तर अभ्यास केल्यानंतर आपण आपलं पुढचं पाऊल काय असेल, कारण तिथलं नागपुरातलं आपलं साखळी उपोषण तर संपलंय। हे बघा, महाराष्ट्रामधला हा जो GR आहे, हा GR बोगस कुणबी सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी हा GR खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे। याच्या अगोदर बोगस सर्टिफिकेट वाटण्याचा सुळसुळाट म्हणजे पैसे देऊन बोगस सर्टिफिकेट वाटली गेली होती। पण हा जो GR आहे, या GR मध्ये गावामध्ये एका जर माणसाकडे ते कुणबी सर्टिफिकेट असेल आणि तो जर ऍफिडेव्हिट द्यायला तयार असेल तर इतरांना सुद्धा, म्हणजे गोत्यातल्या माणसाला आणि कुळातल्या माणसांना, गोत्यातला माणूस म्हणजे नातेसंबंधातला माणूस म्हणजे कोणते नाते, त्याची कुठेही व्याख्या दिलेली नाही ना। त्यामुळे त्या एका ऍफिडेव्हिट वरती किंवा एका कुणबी सर्टिफिकेट वरती तो आपल्या नात्यातल्या कुळातल्या आणि गावातल्या माणसांना तो सर्टिफिकेट देऊ शकणार आहे। आणि अक्षरशः लाखो सर्टिफिकेट वाटली जातील आणि मग ही सगळी लाखोंची संख्या ओबीसी मध्ये येईल आणि ओबीसी मधला जो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला ओबीसी आहे, बलुतालुता आहे, विजयएनटी आहे, एसबीसी आहेत, त्या लोकांचं आरक्षण संपलेलं असेल, अशी आमची पहिल्या दिवसापासून आजपर्यंत लाईन आहे। या प्रश्नाचं उत्तर शासनातल्या कुठल्याही अधिकृत प्रतिनिधींनी अथवा ओबीसीची जी काही उपसमिती नेमली त्या उपसमितीने आम्हाला द्यावं। बरं, धन्यवाद लक्ष्मण हाकेजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।